सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, प्रथमोपचार हे आरोग्य विभाग परीक्षेसंदर्भातला सर्वाधिक महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही बरेच विद्यार्थी MPWच्या तयारी करत आहात. काही मुली असतील ते ANM JNMचं करत असतील. ओके, आणि SI सरळ स्पष्ट उल्लेख आहे SIच्या परीक्षेमध्ये. ओके, SI म्हणजे स्वच्छता निरीक्षक, सोबत आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर BSc नर्सिंगवर जे आहेत त्या काही पोस्ट, या अनुषंगानं आपण प्रथमोपचार पाहतो. आत्तापर्यंतच्या मागच्या 2 व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. दुसरा व्हिडिओमध्ये थोडं टेक्निकल एरर आला होता, त्यामुळं अर्धवट टॉपिक राहिलं होतं. तर आपण जिथून स्टॉप झालो होतं तिथून कव्हर करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नाहीत, ओके, हा संपूर्ण तांत्रिक कोर्स आहे जे तुम्हाला पेड दुसरीकडे 999 वगैरे वगैरे पेड करून तुम्हाला जॉईन करावं लागत असेल, तर इथं आपण यूट्यूबवर ते मोफत देत आहोत. फक्त एकच आहे की टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा या तत्त्वाच्या आधारे तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवरील जे आहे ते तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करावा अशी मी आग्रहाची विनंती करतो. ओके, ज्या ठिकाणी आपण पॉज घेतला होता तिथून आपण शिकवायला सुरू करणार आहोत. बघा, प्रथमोपचारमध्ये अस्थिभंग हा प्रकार, अस्थिभंगावर जे प्रथमोपचार करण्यात येणार त्या अनुषंगाने हे सगळं पॉईंट्स आपण पाहत होतो आणि काही टेक्निकल एररमुळे तो जो पार्ट आहे अर्धवट राहिला होता. तर आज आपण जखम आणि अस्थिभंगाचे जे काही थोडेफार काळजी घ्यायची त्या अनुषंगाने पाहूत. आता तिसरा मुद्दा आहे पाठीचा कणा, वहन आणि मानेची काळजी. आता प्रथमोपचारामध्ये ज्यावेळेस इजा होत असते आणि त्या एखाद्या व्यक्तीला घेऊन जायचं असतं, त्यावेळेस वहन म्हणजे ट्रान्सपोर्ट, त्याला कसं घेऊन जायचं, डोके व खांदे यांना उसी ब्लँकेटचा आधार देऊन फळीवर घेणे, कठीण बोर्ड जी कठीण फळी आहे त्याच घ्यायचं आणि ब्लँकेटचा वापर करणे. त्यानंतर वॉर्निंग किंवा काळजी किंवा सूचना जे असेल ते, जर मानेच्या कण्यास दुखापत असेल तर मानेखाली उशीचा वापर करू नये. ओके, त्यानंतर डोक्याच्या पुढे, मागे किंवा बाजूस हालचाल होऊ देऊ नये. म्हणजे जर समजा मानेला इजा झाली असेल तर ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे. गळपट्टीच्या हाडाचा अस्थिभंग, गळपट्टीच्या हाडाचा अस्थिभंग, दुखापत झालेल्या बाजूच्या काखेत एक पॅड ठेवणे. ओके, इथं चित्र दाखवले. त्यानंतर अरुंद पट्टीच्या साहाय्याने दोन्ही काखामधून गोलाकार पट्टीने ते बांधणे. छातीच्या मागील बाजूने पट्टीच्या साहाय्याने खांदे मागे आवळून घेणे. हात छातीवर टांगत्या झोळीत ठेवणे. अशा प्रकारे जी आहे ती काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर जबड्याच्या हाडाचा अस्थिभंग, जॉ फ्रॅक्चर. ओके, त्यानंतर बघा, निखळलेला किंवा कृत्रिम दात ढाल काढून टाकणे. म्हणजे जर समजा पडल्यानंतर काही झालं असेल दाताचं तर ते काढून टाकायचं सांगितलेलं आहे. जबड्यास हाताने किंवा पट्टीने पॅड देऊन आधार देणे. त्यानंतर रुग्ण गंभीर नसेल तर डोके पुढे करून बसण्यास सांगावे. त्यानंतर रुग्ण गंभीर असल्यास आरामदायी स्थितीत झोपवणे. ओके, गंभीर असल्यास हातापायाच्या हाडाचा अस्थिभंग, लिंब फ्रॅक्चर झाला असेल तर इजा झालेल्या भागास आधार देऊन आरामदायी स्थितीत बसवणे. वरील व खालील सांध्याची हालचाल होणार नाही एवढ्या लांब आधारफळीचा वापर करणे. हाड जोडण्याचा प्रयत्न कधीही करू नये, कारण आपण काय म्हणतात त्याला, हाडाचा डॉक्टर स्पेशलिस्ट नसतो. त्यामुळं आपण जेवढं होईल शक्य थोडं फक्त प्रथमोपचार करायचा प्रयत्न करायला पाहिजे ॲज अ एम्प्लॉई म्हणून, किंवा JNM ANM नर्सिंग किंवा SI MPW म्हणून काहीही खाण्यास देऊ नये. ओके, त्यानंतर 6 बरगडी मोडणे, रिब फ्रॅक्चर. ओके, हे चित्र बघताय तुम्ही, रिब्स. तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आघात याला होत असतो. 5 ते 8 क्रमांकाच्या बरगड्या मोडण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे, हे पण आकडा लक्षात ठेवा. आता प्रथमोपचार यावर काय करायला पाहिजे, रुग्णास आधार देऊन बसवणे. दुखावलेल्या बाजूवर झोपू देऊ नये, कारण परत त्याच्यावर प्रेशर पडतं. छातीभोवती आधार मिळेल अशा पद्धतीने घट्ट 2 रुंद बँडेजेस बांधणे. आता रिब्सला इजा झाली आहे किंवा बरगड्याला इजा झाली आहे ते कसं काय लक्षात येते, श्वास घेताना किंवा खोकताना छातीत कळ येते. फुफ्फुसाला इजा झाल्यास खोकल्यातून फेसाळ रक्त मिश्रित थुंकी बाहेर पडते. खालच्या बरगड्या मोडल्यास यकृत व प्लीहा स्प्लीनला इजा होण्याची शक्यता.
ह्या अशा काही परिणाम जास्त त्रास होण्याची संभवता असते. त्यानंतर स्नायूंचे अकस्मात जोराचे आकुंचन झाले की अस्थिबंधने ताणली जाऊन त्यास इजा होत असते. ओके. आता सांधा मुरगळणे अशा प्रकारचं हे लक्षात घ्या. म्हणजे एकदम आपल्या स्नायू आहेत त्याला जर तुम्ही अपेक्षापेक्षा जास्त स्ट्रेस दिले तर तरी देखील अशा प्रकारचे जे आहे इजा होण्याची शक्यता असतात. सांधा दुखणे लक्षणे काय? सांधा दुखणे, सूज येणे, हालचाल न होणे, त्रास होतो. ओके. बघा, प्रथमोपचार काय? रुग्णास आरामदायी स्थितीत बसवावे किंवा झोपवावे. दुखावलेला भाग उसी देऊन उंच करावा, जसं चित्रात दाखवलेलं आहे. दुखावलेल्या भागावर बर्फ किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवावी, हे आईस्क्यूब किंवा स्नोफ्लेक. त्रिकोणी झोळीचा वापर करावा हालचाल रोखण्यासाठी. बघा, हाताचं झालं असेल तर ते ट्रायंगुलर स्लिंग तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ओके. प्रथमच्या सांधा निखळणे, सांधा निखळल्यास. ओके. नॉर्मल सांधा कसा असतो ते बघा तुम्ही. सांधा जर निखळला म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस खेळताना किंवा काही वेळेस इजा झाली असेल किंवा आपण इतरांचं बघितलंच असेल. ओके. हाड सांध्यातून निसटणे याला सांधा निखळणे असं साध्या सोप्या भाषेत म्हटलं जातं. पुढे काय लक्षणं येतात? सांध्याभोवती वेदना, सूज व हालचाल करता येत नाही, हे लक्षण आहेत सांधा निखळल्याचे. प्रथमोपचार: सांध्याची हालचाल होऊ देऊ नका. निखळलेला सांधा जोडण्याचा प्रयत्न करू नका. अवयवाला आधार देऊन जास्तीत जास्त आराम द्यावा. काही खाण्यास देऊ नका. मज्जाघातावर उपचार करणे आवश्यक. अशा प्रकारचे प्रथमोपचार सांधा निखळल्यानंतर करणे आवश्यक आहे. आता आपण अस्थिभंगाचं संपूर्ण प्रकरण हे मागच्या वेळेसच घेणार होतो, परंतु काही टेक्निकल एरर झाल्यामुळे अर्धवट तो व्हिडिओ झाला आपला. तर आता पुढचा पॉईंट आहे जो आहे जखम. ओके. जखम. सर्वांना विनंती आहे, तुम्हाला तांत्रिक जो कोर्स आहे हे व्हिडिओ देखील आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आहेत आणि सर्वांना विनंती आहे. बघा, 149 ही काही फी जास्त नाही, परंतु तिथं घटकनिहाय टेस्ट जे आहेत ते असंख्य म्हणण्यापेक्षा आहेत, आकडा मोजता येतेच. सगळे घटकनिहाय आहेत. प्रत्येक टॉपिकला अनुसरून जेवढे झालेले प्रश्नपत्रिका ते देखील तिथं दिलेले आहे. प्रयत्न आहे जास्तीत जास्त देऊन तुम्हाला अचूक दिशा मिळावी एवढंच आहे. त्यामुळे ते ॲपवरील सर्व कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. पुढे आहे जखमची व्याख्या काय आहे ते पाहूया. त्वचेची किंवा त्याखालील पेशीजालाची संलग्नता नाहीशी होणे म्हणजेच जखम होय, किंवा नाहीशी होण्यास जखम असे म्हणतात. ही झाली साधी सोपी भाषा. जखमाचे प्रकार बघा. खरचटणे. तर खरचटणे तुम्हाला माहीत आहे, आपण ज्यावेळेस कुठेही खेळतो त्यावेळेस जरासं खरचटले किती म्हणजे थोडंसं रक्त येतं किंवा स्किन जे बाजूला होत असतं खडबडल्यासारखं, त्यावर प्रथमोपचार मलम, मर्क्युरो क्रोम किंवा ॲक्रिफ्लोविन याचा वापर करावा. गोळ्या कोट्रायमॅक्सोझोल लस, धनुर्वात प्रतिबंधक लस, हे ना कुठेही लागल्यानंतर किंवा लोखंड लागल्यानंतर हे द्यायची शिफारस केली जाते. वात होणे म्हणतात असं जनरली. त्यानंतर कोमट पाणी व साबण यांनी स्वच्छ जखम जी आहे ती स्वच्छ धुणे. जखमाच्या प्रकारामध्ये खरचटण्याचं जे कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं, खरबडीत वस्तूमुळे आपल्याला त्याशी खरचटलं जाऊ शकतं. त्यानंतर कापलेली जखम जी जास्त धोकादायक आहे. प्रथमोपचार मलम, ॲक्रिफ्लोविन स्वच्छ करणे. ओके. चाकू लागल्यामुळे वगैरे कठीण अनुकुचीदार वस्तूमुळे, उदाहरणार्थ ब्लेड, चाकू लागल्यामुळे ते एक होत असतं. नाव मी तुम्हाला सांगितलेले कापलेली जखम. त्यानंतर फाटलेली जखम. तिसरा प्रकार बघा. फाटलेली जखम म्हणजे रक्तस्राव थांबवणे. सगळ्यात महत्त्वाचं रक्तस्राव थांबवणे. मलम, ॲक्रिफ्लोविन वापरणे. गोळ्या कोट्रायमॅक्सोझोल लस वापरायचे आपल्याला धनुर्वात, कारण वात होऊ नये किंवा इतर गोष्टी होऊ नये म्हणून. जखम स्वच्छ करणे. आता ह्याचं कारण काय? कठीण व बोटत वस्तूमुळे जखम वेडीवाकडे होते, त्यामुळंच फाटलेली जखम म्हटलं जातं. आता भोसकलेली जखम म्हणजे ज्या तीक्ष्ण व अनुकुचीदार वस्तूमुळे, सुरी व बंदुकीची गुळी लागल्यामुळे जी जखम होत असते त्याला भोसकलेली जखम असं म्हटलं जातं. सर्वप्रथम रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करणे. मलम, ॲक्रिफ्लोविन या मलमाचा वापर करावे. त्यानंतर बंदुकीची गोळी, काच किंवा हत्यार जखमेतून काढण्याचा प्रयत्न करू नये. ओके. त्याला म्हणजे काय
रेफरन्स द्यायचा आहे आपल्याला, संदर्भ द्यायचा दवाखान्याचा, जेणेकरून तिथं सविस्तर उपचार होईल. त्यानंतर ठेचाळलेली जखम हा एक प्रकार आहे. तर ते ठेचाळलेली जखम का होत असते, तर वजनदार वस्तूच्या खाली अवयव सापडल्यामुळे अशा प्रकारचं जखम होत असते. उदाहरणार्थ घर कोसळणे किंवा एखादी जड वस्तू पायावर पडणे, अशा काही गोष्टीमुळे जखम ही जी जखम आहे ठेचाळलेली, ती जखम होत असते. तर प्रथमोपचार रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करणे हे जर सर्वांनाच कॉमन आहे, परंतु आपल्याला पॉईंट शिकवायचे आहे, त्यामुळे ते बोलणं आवश्यक आहे. जखम जास्त हाताळू नये. ओके, अशा वेळेस जास्त हाताळायचा प्रयत्न करू नये. छातीवरील जखम जी आहे त्याचं कारण आहे सर्वप्रथम मज्जातंतू व रक्तवाहिन्यांचा इजा होते व रक्तस्राव गंभीर होत असतो. ओके, हे अशा प्रकारचं एक स्वरूप छातीवरील जखमाचं आहे. एक मज्जातंतू व रक्तवाहिन्यांना इजा होणे आणि रक्तस्राव जो आहे तो एक गंभीर असतो. काही वेळेस मृत्यू देखील व्हायचे चान्सेस असतात असा जर आघात झाला छातीवरती. ओके, त्यानंतर सर्व उपचार काय करायचे आहे, मज्जाघातावर उपचार करणे, जखमेतील परकीय वस्तू काढू नये. परकीय म्हणजे छातीमुळं जर काही गोष्टीमुळं झालं असेल तर ते काढायचा प्रयत्न करू नये. रुग्णास काहीही खाण्यापिण्यास देऊ नये. स्वच्छ व कोरड्या पट्टीने जखम बांधणे व हात छातीजवळ बांधून ठेवणे. डोके व खांदे किंचित छातीजवळ बांधलेल्या अवस्थेत रुग्णास झोपून शरीर जखमी बाजूकडे वळवा. ओके, त्यानंतर गंभीर जखमी व्यक्तीला उपचार देताना लक्षात ठेवायचे मुद्दे. सर्वात प्रथम अत्यावश्यक स्थितीला प्राधान्य द्यावे. श्वास थांबल्यास किंवा अनियमित झाल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. रक्तस्राव थांबवणे, झाले असेल तर रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करणे. मज्जाघातावर उपचार करणे. भूल देण्याची आवश्यकता असल्यास रुग्णास तोंडाद्वारे अन्नपदार्थ वज्र करणे. जर समजा आघात झालेला त्याला भूल द्यायची आहे पुढे चालून, म्हणजे लक्षातच येतं, तर त्याला म्हणजे काही खाऊ घालू नये, असं उपाशीपोटा ऑपरेशन केलं जातं, हे लक्षात घ्या. त्यानंतर काही गोष्टी निरीक्षण करत असताना पुढच्या 2-3 मुद्द्यांचा जो आहे ते ऑब्झर्वेशन करणं आवश्यक आहे. प्रथमोपचार करत असताना श्वसनाचा वेग कसा आहे, तो वर खाली किंवा फास्ट आहे का ते बघणे. चेहऱ्याच्या व त्वचेचा रंग व तापमान तपासणे. नाक, तोंड, कान यातून रक्तस्राव येत आहे का ते पाहणे. त्यानंतर रक्तस्राव झाल्यानंतर त्याची प्रथमोपचार काय करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. सर्वप्रथम व्याख्या आपण काय आहे ते पाहूया. साध्या सोप्या व्याख्या आहेत, चित्र तुम्हाला PPTमध्ये दिसत असतील. ठीक आहे, ते एक प्रातिनिधिक स्वरूपात आहेत, रिअल नाही. व्याख्या: रक्तवाहिन्यास इजा होऊन त्यातून रक्त बाहेर आल्यास रक्तस्राव झाला असे म्हणतात. रक्तस्रावाचे अनेक प्रकार असून त्यातील काही प्रकार पुढील बाबीवरून पडत असतात. फायनल आपण म्हणू शकत नाही, परंतु तुम्हाला एक ढोबळमानाने ते सांगतो. रक्तवाहिन्यावरून रोहिणीतून होणारा रक्तस्राव, निलेतून होणारा रक्तस्राव, केशवाहिन्यातून होणारा रक्तस्राव. आता वेळेवरून प्राथमिक स्वरूपाचा, दुय्यम स्वरूपाचा रक्तस्राव, प्रतिक्रियात्मक स्वरूपाचा रक्तस्राव. जागेवरून रक्तस्राव, अंतस्राव आणि बाह्यस्राव असे काही प्रकार आहेत. अंतस्राव आणि बाह्यस्राव: एखाद्या ठिकाणी लागल्यानंतर मधून जर रक्त येत असेल तर तिथली जागा काळी निळी होत असते. हे आपण जनरली पाहिलेलं आहे, त्याला अंतस्राव म्हणू शकतो. काही वेळा रक्तवाहिन्यांना इजा झाली तरी त्वचेस जखम नसते व त्यामुळे रक्त बाहेर न येता आतल्या आतच शरीराच्या एखाद्या पोकळीत जमा होते. त्यानंतर रक्तस्रावाची लक्षणे दिसतात पण रक्तस्राव दृष्टीस पडत नाही. हा रक्तस्राव गंभीर स्वरूपाचा असतो. पुढे आहे बाह्य रक्तस्राव. जनरली रक्त यायला लागलं स्किनमधून तर ते समजून घ्यायचं की ही बाह्य रक्तस्राव आहे. आता एवढे जे प्रकरण सांगत आहोत यात कुठेही तुम्हाला अवघड असा पॉईंट असं वाटत नाही. क्वचित वेळेस मल्लम वापरणे याचं नाव आलेलं आहे. क्वचित म्हणजे नाहीच, PYQ तुम्हाला आल्यावर लक्षात येईल. पण मुद्दा एक काय की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता, ओके, अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. अभ्यास करत असताना ज्यावेळेस हे 2-4 वेळेस वाचत असता, ज्यावेळेस अप्लाइड उपयोजनात्मक प्रश्न त्यावर विचारतील त्यावेळेस तुम्हाला ह्याचं उत्तर येईल. हे फक्त तुम्हाला काही गोष्टी समजल्या तरच उत्तर येईल. त्यामुळं आपण हे सगळं लेक्चर पाहत आहोत किंवा तुम्हाला हे वाचणं आवश्यक आहे. ओके, पुढे आहे रोहिणीतून होणारा रक्तस्राव. ओके, रक्तस्राव सांगितलं. रक्ताचा रंग लाल.
यात ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते आणि ही शुद्ध रक्त असतं. रक्तस्राव कारण ज्याप्रमाणे रक्ताची चिरकांडी उडते, गंभीरता जखम हृदयाच्या जितकी जवळ तितका रक्तस्राव जोराचा होतो, कारण हृदयापासूनच रक्तपुरवठा ही संपूर्ण शरीराला होतो. जर समजा हृदयाच्या जवळच झाला तर ते डेंजर असतं. त्यानंतर रोहिणी रक्तस्राव झाला असेल तर प्रथम उपचार काय? सर्वप्रथम जखमी भाग उंचावर ठेवलेल्या स्थितीत रुग्णाला झोपवणे. ओके, ब्लड सर्क्युलेशन हे आपल्या हृदयापासून खालच्या बाजूला येते, त्यामुळे जर पायाला वगैरे झालं असेल तर ते पाय वर करणे किंवा वरच्या बाजूला ठेवणे. सर्वप्रथम रुग्णांची बेशुद्ध अवस्था व शॉकसाठी निरीक्षण करून त्याप्रमाणे त्यावर उपचार करणे. म्हणजे कसा उपचार ते बघणे. रक्तस्राव न थांबल्यास दाबाचा वापर करून रक्तस्राव थांबवावा. आवळपट्टीचा वापर रोहिणीतील रक्तस्राव थांबवण्यासाठी होत असतो. ओके, आवळपट्टी म्हणजे स्ट्रेच करणे, स्ट्रेचिंग. त्यानंतर दाबाचे प्रकार. मेथड्स ऑफ प्रेशर बघत आहे तुम्ही चित्र. आणि प्रत्यक्ष दाब आणि अप्रत्यक्ष दाब असे दोन प्रकार. जखमेवर दाब देऊन रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न हे प्रत्यक्ष दाबाचा प्रकार. अप्रत्यक्ष दाब ज्यावेळेस प्रत्यक्ष दाब देऊन रक्तस्राव थांबत नाही त्यावेळी अप्रत्यक्ष दाब देऊन रक्तस्राव थांबवावा लागतो. पुढे रोहिणीवरील दाबबिंदू हाताचे विकार बघा. उपबाहू, कोपरातील रोहिणी आणि दंडातील रोहिणी. उपबाहू यात दोन रोहिण्या आहेत, आतली अल्नर व रेडियल. आणि उपबाहू तळहातातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी दोन्ही रोहिण्यांच्या दाब बिंदूवर दाब द्यावा. जर समजा हाताचा रक्तस्राव झाला असेल तर. ओके, कोपरातील रोहिणी चित्रात दाखवलेलं आहे. कोपरात हात दुमडावे व कापसाची घडी ठेवावी. दंड व उपबाहू यांना एकमेकास पट्टीने बांधावे. सुरुवातीला हे वाचत असताना जड जात असतं, परंतु काही गोष्टी संकल्पना क्लिअर झाल्यावर तुम्हाला अप्लाइड प्रश्न आल्यावर जे आहे ते सर्व सोडवता येईल. दंडातील रोहिणी चित्र दाखवलेलं आहे, बाण दाखवलेलं आहे. बाहूच्या आतील भागावर 4 बोटे ठेवून दाब देणे. ओके, अशा प्रकारे ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा प्रथमोपचार करणं गरजेचं आहे. रोहिणीवरील दाब बिंदू, पायाचे विकार, लोअर बॉडी प्रेशर पॉईंट्स इथं दिलेलं आहे. गुडघ्यामधील रोहिणी जे सर्कल करत आहेत ती गुडघ्याच्या मागे मध्यभागी दाब देणे किंवा गुडघ्यात कापसाची घडी ठेवून गुडघा दुमडावणे. पाय व मांडी एकमेकास बांधून ठेवणे. अशा प्रकारचे प्रथमोपचार. मांडीवरील दाबबिंदू किंवा फिमोरल, मांडीच्या मध्यभागी फिमोरल रोहिणी असते. रुग्णास उताने व दुखावलेल्या बाजूचा जो आहे गुडघा तो उंचावर ठेवावा. मागच्या वेळेस मी पाहिलं होतं, सर्वप्रथम नॉर्मल जे प्रथमोपचार आहे त्यामध्ये सांगितलं होतं की जर अशा प्रकारे रक्तस्राव झाला असेल, रक्तस्राव किंवा जखम झाली असेल तर सर्वप्रथम जे आपल्याला उपचार करायचे आहे ते ब्लड थांबवण्यासाठी पायाला जर लागलं असेल तर ते उंचावर ठेवायचे असं सांगितलेलं होतं. तर त्याच दृष्टीनं यामध्ये हे सांगितलेलं आहे. दोन्ही हातात मांडी धरून व अंगठ्यावर अंगठा ठेवून जांघेच्या मधोमध कंठीच्या हाडाच्या काठावर जोराने दाब द्यावा. याचा उपयोग पायातील रक्तस्राव थांबविण्याकरता होतो. बघा, इथं ANM GNM झालेले विद्यार्थिनी जे आहेत त्यांना एवढं जास्त समजेल तेवढं MPW जे विद्यार्थी आत्ता आहेत, MPW किंवा झालेले किंवा आता देणार आहेत किंवा SI कोर्स झालेला आहे, या दोघांना ह्या बाबी जास्त समजणार नाहीत. जेवढं मुलींचं ANM वगैरे झाले ज्यांना आणि GNM ज्यांचं झाले यांना खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी समजतील. ओके, पुढे आहे निलेतून होणारे रक्तस्राव. याचं लक्षणे आहेत बघा. ओके, सिम्पटम्स. रक्त निळसर लाल असते. रक्तप्रवाह नळातून वाहणारा संत असतो. त्यानंतर निला निळसर असून त्या त्वचेला लागून असतात. प्रथमोपचार. रुग्णास आरामदायक स्थितीत ठेवणे, जखमेवर प्रत्यक्ष दाब देणे, दुखावलेला भाग उंच करणे, जखम जंतुनाशक औषधाने धुवावे, जखमेवर घट्ट ड्रेसिंग ठेवून बँडेज बांधणे. त्यानंतर केसवाहिन्यातून होणारा रक्तस्राव, कॅपिलरी ब्लिडिंग. लक्षणे. रक्तस्रावाचे प्रमाण रोहिणी व नीला यापेक्षा कमी असते व रक्त लाल भडक असते. रक्त जखमेच्या सर्व भागातून पाझरते. प्रवास जोर नसतो. पुढे आहे प्रथमोपचार. जखमेवर बर्फाचा तुकडा किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवावी. त्यानंतर रक्तस्राव थांबल्यावर त्या जागेवर बेन्झिन सीर वापरणे, हे औषध वापरायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आणि भाजणे
व पोळणे यावर जे प्रथमोपचार करायचे आहे या संदर्भातचे प्रकरण आपण किंवा महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.